आणि यानंतरची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता लक्ष घालणार असल्याचं दिसतंय। पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय हे तपासलं जाणार असल्याचंही समजतंय। त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे। आयोगातल्या सूत्रांनी या संदर्भातली माहिती एबीपी माझाला दिलेली आहे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पूजा खेडकर यांच्या अनेक तक्रारी देखील आल्याची माहिती मिळतेय आणि म्हणूनच आयोगाने डीओपीटीकडे या संदर्भातली विचारणा देखील केलेली आहे। मागासवर्ग आयोग लवकरच एक ड्राइव्ह देखील सुरू करणार आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातनं आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सोमेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा मागासवर्गीयांचे हित संबंध जपण्यासाठीचा आयोग आहे आणि या आयोगाचे अध्यक्ष सुद्धा योगायोगाने सध्या महाराष्ट्रातीलच आहेत। हंसराज अहिर हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग सोबत आता लवकरच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणात कम्युनिकेशन करणारे अधिकृत आणि त्यानंतर पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा जर गैरफायदा घेतला असेल तर त्या संदर्भात त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे रिकमेंडेशन हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग देणार आहे। तसंच या निमित्ताने एक ड्राइव्ह सुरू करण्यात येणार असून अशा प्रकारे ज्यांनी बोगस आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग लवकरच एकूण ऍक्शन मोडवरती येणार आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।